रामकृष्णारी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. आज आपण बघणार आहोत ब्लाऊजच्या बॅक साईडची पट्टी कशी फिनिशिंग सहित लावायची ते. चला तर मग बघूया. 1.5 इंचाची अस्तरची पट्टी घ्यायची आणि अस्तर बॅक साईडचे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, टक्स किती अंतरावर मारायचे आणि किती लांबीचे मारायचे ते. बॅक साईडचा गळा जितका आहे तितकेच टक्स लांबीला आले पाहिजे आणि खाली अर्धा इंचाचे. ते व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर सांगितले आहे जुन्या व्हिडिओमध्ये, ते बघून घ्या. मी ते वरतं एंड स्क्रीन लावून देईल. आणि पट्टी 1.5 इंचाची पट्टी घेऊन जिथे आपले टक्स आलेले आहे तिथे आपल्याला थोडीशी चून द्यायची आहे. बघा, छोटीशी चून जिथे आपल्याला टक्स मारले आपण तिथं, त्यामुळे बॅक साईडची जी पट्टी आहे ते व्यवस्थित फिनिशिंग सहित बसते आणि मागची पार्ट पूर्ण बॅक साईड ही प्लेन दिसली पाहिजे, तरच ब्लाऊज फिनिशिंग सहित आणि व्यवस्थित दिसायला छान दिसते. जिथे आपण 1.5 इंचाचा अर्धा इंचाचा टक्स मारला आहे, 1.5 इंच सोडून तिथे टक्स मारला आहे, तिथे एक छोटीशी चून द्यायची. आणि बघू शकता तुम्ही ब्लाऊज बॅक साईड व्यवस्थित फिनिशिंग सहित मी इथे, आणि त्याला हातुरपाई करून घ्यायची. मशीनची शिलाई मारायची असेल तर मारू शकता, पण मी हातुरपाई करते. आणि बघा किती फिनिशिंग सहित बॅक साईड ही प्लेन आणि व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला जी पायपिंग असते ती बारीक धाग्यासारखी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता बघा. ताईंनो, तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे आणि बारीक बारीक गोष्टी यात मी तुम्हाला शेअर केलेल्या आहे. कोणीही आपला हाताची कला कोणाला शिकवत नसते, पण मी मात्र नवशिक्या ताई आहे त्यांनासुद्धा समजावं अशा पद्धतीने आणि साध्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हो ताईंनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करत जा, त्यामुळे मी आणखी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. बघा, 1.5 इंचाची मी पट्टी जास्त घ्यायची नाही. 1.5 इंचाची घेतली की ती जास्त सुटते आणि ते समोर येते, तर गोट पलटते. 1.5 इंचाची किंवा 1.25 इंचाची पट्टी घ्यायची. ज्या नवशिका आहे त्या 1.5 इंचाची घेऊ शकता. आणि 1.5 इंचाची पट्टी घेऊन जे तिरपीमध्ये कापायची आणि ती तिरपी इकडला भाग आणि इकडला भाग जोडून तिरप्यामध्ये शिलाई मारून घ्यायची. त्यामुळे आपण गोट किंवा पायपिंग लावतो ते एकदम फिनिशिंग सहित पूर्ण गोट बसल्या जाते, तुम्ही बघू शकता. आणि जिथे गोल आकार ज्यांना जमत नाही त्यांनी वरतूनसुद्धा थोडा गोल आकार करून चॉकनी रेष मारली की आपल्याला पट्टी शिलाई मारण्यास थोडी मदत होते. आणि पूर्ण पट्टी मी गळ्याला गोल गोल फिरवत लावून घेतली. तिथे आपला जॉईंट आहे तो जॉईंट बरोबर प्रेस करून हळुवारपणे लावण्याचा प्रयत्न करायचा, त्यामुळे गोट आणि छान व्यवस्थित बारीक बसण्यास मदत होते. नाही पट्टी खेचायची आणि नाही ब्लाऊजचा भाग खेचायचा, त्यामुळे थोडी चून पडल्या जाते. थोडी मशीन त्रास देत असल्यामुळे बघा, पण हळुवारपणे गोट आणि व्यवस्थित. आणि आपण जिथे शिलाई मारली ते शिलाई पट्टीच्या साईडनं दाबायची आणि त्यावर पट्टी दाबायची आणि अशी करून एक शिलाई मारून घ्यायची, त्यामुळे गोट मारण्यास आपल्याला थोडी मदत होते. आणि जिथे आपला भाग चौकोनी आकाराचा येतो किंवा गोल आकाराचा येतो तिथे थोडा कट मारून घ्यायचा आहे कैचीनं, शिलाईवर न येऊ देता, त्यामुळे बॅक साईड पलटण्यात थोडी मदत होते. आणि बघा, मी तुम्हाला दाखवण्यासाठी पट्टीवर शिलाई मारली नाही, पण तुम्हाला अशी शिलाई मारून घ्यायची, त्यामुळे जो पायपिंग आहे ते व्यवस्थित बसते. आणि बघू शकता जिथे आपला जॉईंट आलेला होता पहिला, त्याच जॉईंटवरच आपल्याला हळुवारपणे शिलाई मारत न्यायची आहे, त्यामुळे फुगीर भाग येतो पायपिंगला आणि छान व्यवस्थित बसते. दोन्ही भाग खेचायचे नाही, हळुवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे ताईंनो. हा व्हिडिओ बघून तुम्हाला ज्या नवशिका आहेत त्यांनासुद्धा छान बारीक पायपिंग बसवण्यास मदत होते. जिथे गळ्याचा भाग आहे
तिथे तर ब्लाऊज खेचायचं नाही आणि गोटची पट्टीसुद्धा खेचायची नाही. त्यामुळे तिथे चून पडल्या जाते. जिथचा भाग खेचला जाईल तिथे चून पडते. तर ते व्यवस्थित दिसत नाही. आणि जिथे आपला भाग कमी दाबलेला असेल तिथे थोडा दाबून व्यवस्थित प्रेस करायचा आणि बघू शकता किती बारीक पायपिंग लागलेली आहे. आणि बघू शकता किती सुंदर ब्लाऊज फिनिशिंग सहित आलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ताईंनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. एक लाईक नक्की करा ताईंनो. अशाच छानशा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.